यांना कोणी मासिक पाळी येत नाही का? शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी संपूर्ण राज्यानं पाहिली। कॅन्टीनमधील मारहाणीला आता 42 तासांहून अधिक काळ उलटून गेला, मात्र अजूनही संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। गायकवाड यांच्यावर गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल संपूर्ण राज्यातून विचारला जातोय। गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारला नेमका कोणता पुरावा हवा आहे? कर्मचाऱ्याला केलेली मारहाण संपूर्ण राज्यानं पाहिली, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत। गायकवाड स्वतः कबुली देत आहेत, मग अजूनही गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल विचारला जातोय। अजून कुणीही तक्रार केलेली नाही, ती केली तर आम्ही गुन्हा दाखल करू असं पोलिसांचं म्हणणं आहे, असं सूत्रांनी सांगितलंय। तेव्हा 41 तास होऊन गेलेले आहेत, मात्र तरी देखील संजय गायकवाड यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही। दरम्यान ज्याला मी मारहाण केलेली होती तर तो वेटर नव्हता तर मॅनेजर होता, असं देखील संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय माझा मार्ग चुकीचा होता, परंतु मराठी माणसासाठी मला हा मार्ग निवडावा लागला, असं एक गजब स्पष्टीकरण देखील संजय गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेलं होतं। तेव्हा आता गायकवाडांविरोधात अद्याप तक्रार न केल्यानं गुन्हा दाखल झालेला नाही असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। याबद्दलची माहिती आपण अधिकची जाणून घेऊयात। अजय माने आपल्यासोबत आहे। अजय, जवळपास 41 तास होऊन गेलेले आहेत, अद्याप देखील अशा मुजोर आमदारावर गुन्हा काही दाखल होत नाहीये। पोलिसांकडनं काय नेमकं सांगण्यात येत आहे, काय या अनुषंगानं अपडेट मिळत आहे? दीपक, मंगळवारी रात्री हा संपूर्ण प्रकार घडला आणि त्याच्यानंतर या संपूर्ण प्रकाराची चित्रफित सुद्धा म्हणजे व्हिडिओज जे आहेत ते समोर आले होते। त्याच्यानंतर आमदारांनी सुद्धा या संदर्भातली कबुली दिलेली, पण अद्याप 41 तासाहून अधिकचा कालावधी जो आहे तो उलटून गेलेला आहे, पण अद्याप या आमदारांवर जो आहे तो गुन्हा जो आहे तो नोंदवला गेला नाही। एकीकडे दुसरं विधिमंडळात सुद्धा कारवाई नाही, त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर पोलीस ज्या कर्मचाऱ्याची मारहाण झाली त्याची सुद्धा पोलिसांनी चौकशी केलेली आहे, पण अद्याप ज्याने मारहाण केली त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा शंकेचा सूर उपटला गेलेला आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की असं कळते पोलिसांकडून, सूत्रांकडून अशी माहिती देण्यात येते की अद्याप जो तक्रारदार होता म्हणजे ज्याच्यावर मारहाण झाली, ज्याने मार खाल्ला, त्याने येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार दिलेली नाही, त्यामुळे गुन्हा जो आहे तो नोंदवला गेला नाही। ज्या वेळेस तक्रारदार समोर येऊन गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला येईल किंवा त्याची इच्छा असेल तक्रार नोंदवण्याची तर आम्ही ती तक्रार नोंदवून जो आहे ते संजय गायकवाड या आमदारांवर जो आहे तो गुन्हा दाखल करू असं सुद्धा म्हटलं जाते। त्यामुळे विशेष बाब म्हणजे की कॅन्टीनवर नेमका दबाव कोणाचा आहे किंवा ज्या ऑपरेटरला ज्या कर्मचाऱ्यावर मारहाण जी आहे ती उघडरित्या झाली त्याचे व्हिडिओ समोर आले। त्याच्यानंतर ज्या माणसाने त्या म्हणजे ज्या आमदाराने त्या कर्मचाऱ्याला मारलं, ज्या ऑपरेटरला मारलं, तो माणूस सुद्धा कबुली देतोय, पण अद्यापही 41 तासाहून अधिकचा कालावधी उलटून गेलाय। या सगळ्या प्रकरणी कोण तक्रार करण्यासाठी पुढे जातंय का आणि गुन्हा दाखल होतोय का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।